आजच्या धकाधकीच्या जीवनात, फास्ट फूडच्या जगात आपण सगळेच पळत सुटलो आहोत आणि पळता पळता हे विसरूनच गेलेलो आहोत की जे सुंदर शरीर आपल्याला भगवंताने दिलेलं आहे, ज्या शरीराच्या माध्यमातून आपण पळत आहोत, धावत आहोत, त्या शरीराची काळजी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे। स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे। कारण भगवंताने जेव्हा आपल्याला पाठवलं या भूतलावर तेव्हा त्याने आपल्याला सुदृढच पाठवलं, परंतु काळाच्या ओघात वेगवेगळ्या प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात। आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो। शारीरिक प्रश्नांमध्ये आरोग्य ह्याविषयी सध्या फारच प्रश्न सगळ्यांच्याच समोर उभे राहिलेले आहेत, परंतु यासाठी आपण स्वतःच जबाबदार आहोत हे मात्र आपण विसरलो आहोत। कारण आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही। आवर हेल्थ इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी हा मूलमंत्र आपण विसरलेलो आहोत। म्हणूनच आज सप्रेम मराठीच्या एक्सपर्ट ओपिनियन या सदराखाली योग या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी योगाच्या माध्यमातून आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी किती छान पद्धतीने घेऊ शकतो त्याचा मार्गदर्शन देण्यासाठी मी या ठिकाणी डॉक्टर प्रज्ञा पाटील उपस्थित झालेली आहे। योग म्हणजे काय ह्या विषयाला घेऊन खरं पाहायला गेलं तर योग हा विषय किंवा योग हे नाव आता घरोघरी पोहोचलेलं आहे, परंतु त्याबद्दल बरेच गैरसमज आजही बऱ्याच लोकांच्या मनात आहे। योग म्हणजे काय? तर योग म्हणजे अरण्यात निघून जाणे का? योग म्हणजे भगवे वस्त्र परिधान करणे का? योग म्हणजे गृहस्थ आश्रमापासून विराम घेणे काय? योग म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन करणे काय? असे विविध प्रकारचे गैरसमज आपल्या मनात आजही आहेत आणि तेच दूर करण्यासाठी आज मी या ठिकाणी आपल्यात उपस्थित झालेली आहे। खरं पाहायला गेलं तर योग म्हणजे जीवनशैली। आयुष्य कसं जगलं पाहिजे त्याचं पूर्ण विवेचन म्हणजे योग। ऋषी पातंजल जे योगाचे जनक मानले गेलेले आहेत, त्यांनी अष्टांग योगात त्याचं 196 योगसूत्रात विवेचन दिलेले आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक योगसूत्रावर एक PhD होऊ शकते इतका गहन अर्थ एक योगसूत्रात दडलेला आहे। परंतु आपण कुठलीही गोष्ट समजूनच घेत नाही, जाणूनच घेत नाही आणि त्यावर क्रियाप्रतिक्रिया देत असतो। म्हणूनच अगोदर समजून घेऊया, जाणून घेऊया योग म्हणजे काय। योग म्हणजे यम पासून ते समाधी पर्यंतचा प्रवास म्हणजे योग। हे पतंजली ऋषींच्या पतंजल योगसूत्राप्रमाणे। हठप्रदीपिकेत मात्र अजून जास्त विस्तृत वर्णन दिलेलं आहे। आसनांचा तर त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलंच आहे, परंतु त्याबरोबर शरीर शुद्धीचं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे। घेरंड संहिता यातही विस्तृत विवेचन आपल्याला आढळतं। यात आहार विहाराबद्दल सुद्धा विस्तृत माहिती दिली गेलेली आहे। जगण्यासाठी अन्न जसं महत्त्वाचं आहे तसंच म्हटलं गेलेलं आहे आपल्याकडे की अन्न तारी अन्न मारी, म्हणून आहार सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि हाही योगाचाच एक भाग आहे। नंतर आयुर्वेदात तर फार विस्तृत प्रमाणात याचं विवेचन आढळतं। वेगवेगळ्या वायूंचा वेगवेगळे परिणाम कशा पद्धतीने आपल्या शरीरावर होतो त्याचं विस्तृत विवेचन आयुर्वेदात आढळतं। आयुर्वेदाने यावर पूर्ण अभ्यास करून औषधं निर्माण केलेली आहेत आणि भगवद्गीतेत तर योगाला फार महत्त्व दिले गेलेलं आहे। तर असं ह्या पाचही आपल्या भारतीय ग्रंथांमध्ये योगाचं विवेचन आढळतं आणि असा हा महत्त्वाचा असा विषय आहे, परंतु काळाच्या ओघात कुठेतरी तो काळाच्या ओघात दडला गेला होता आणि आता पुन्हा त्याला पुनरुज्जीवन मिळालेलं आहे आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या माध्यमातून। आणि म्हणूनच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे भारतीयांचं शास्त्र आहे, आपलं शास्त्र आहे, याचा अभिमान आपल्याला असणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच योग म्हणजे काय अगोदर आपण जाणून घेऊया, समजून घेऊया आणि मग त्याबद्दल
कशा पद्धतीने अभ्यास केला जातो याबद्दल सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी दिले जाईल. तर मी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की यमापासून समाधीपर्यंतचा प्रवास म्हणजे योग. म्हणजेच यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असा पूर्ण मिळून योग तयार होतो. योग म्हणजे फक्त आसन नव्हे, हा गैरसमज आहे. योग म्हणजे फक्त प्राणायाम नव्हे, तर आणि योग म्हणजे फक्त समाधी पण नव्हे किंवा ध्यानही नव्हे. तर यमापासून समाधीपर्यंतचा पूर्ण प्रवास म्हणजे योग. आता प्रज्ञा पाटील जर आपण म्हटलं तर फक्त हात म्हणजे प्रज्ञा पाटील का? फक्त चेहरा म्हणजे प्रज्ञा पाटील का? नाही, डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण प्रज्ञा पाटील. तसंच यमापासून समाधीपर्यंतचा पूर्ण प्रवास म्हणजे योग आहे. आता यातच पहिलीच पायरी दिली गेलेली आहे यम. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह मिळून यम तयार होतो. यम हे आचरणात आणण्याचं आहे. पहिलीच पायरी आहे योगाची की आपलं आचरण कसं असलं पाहिजे. तर अहिंसेचं पालन केलं पाहिजे, सत्याचं पालन केलं पाहिजे, अस्तेयाचं पालन केलं पाहिजे, ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे, अपरिग्रहाचं पालन केलं पाहिजे. आता अहिंसा म्हणजे काय? तर हिंसा करू नये. मग ती दोन्ही पद्धतीची, शारीरिक पण आणि मानसिक पण. बऱ्याच वेळा आपण मनाला खूप त्रास देत होतो, तर ही सुद्धा एक हिंसाच आहे. तर ही सुद्धा योगशास्त्रात अलाउ नाहीये. नंतर आता अहिंसा, सत्य. सत्य म्हणजे नेहमी खरे बोलावे. हे तर आपल्याला अगदी लहानपणापासूनच आईनेच आपल्याला पहिलाच धडा दिलेला असतो, नेहमी खरे बोलावे. पण त्याचं पालन मात्र आपण काळाच्या ओघात करणं विसरून जातो. तर योगाची पहिली पायरी आहे ज्यामध्ये सत्याला सुद्धा खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. नंतर येतं अस्तेय. अस्तेय म्हणजे कुठल्याही कोणाच्याही वस्तूवर आपला अधिकार न गाजवणे, मनानेही कोणाबद्दल आपला अधिकार न गाजवणे, मनानेही कोणाला न दुखवणे म्हणजे अस्तेय. ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे वासनेपासून लांब जाणे. आता वासना ही कसलीही असू शकते. ती खाण्यापिण्याची असू शकते, ती कपड्या लत्यांची असू शकते, ती खूप धन कमवण्याची असू शकते, कसलीही असू शकते. तर वासनेपासून लांब जाणे म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याबद्दल पण खूप गैरसमज आहेत. तर खरा अर्थ हा आहे ब्रह्मचर्याचा की वासनेपासून लांब जाणे. मग वासना कसलीही असू शकते. अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे संचय करू नये. नको असलेल्या वस्तू पण आपण साठवून ठेवतो, ते योगशास्त्रात मना आहे. कोणाला तरी त्याची गरज असते, ज्याला ज्याची गरज असेल ते त्याला देऊन टाकणे, आपल्याला जेवढी गरज आहे तेवढी आपल्याकडे ठेवणे म्हणजे अपरिग्रहाचे पालन करणे. आणि ही आहे योगाची पहिली पायरी. जर आपण या पहिल्या पायरीचं नीट पालन केलं, आपल्या आचरणात आणली, तर आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. कसं? कुठलाही आजार हा आता प्रवण आहे की जवळजवळ 70% हा मानसिक असतो आणि 30% हा शारीरिक असतो. हे पाचही गोष्टीचं जर आपण पालन केलं तर आपलं मन जे आहे ते सुदृढ होतं. आणि मग मनाने आपण कणखर झाले तर कुठल्याही आजाराला आपण तोंड देऊ शकतो. थोडक्यात आजार आपल्या अवतीभोवती भिरकू पण शकत नाही. तर इतकी ताकद ह्या पहिल्या पायरीत आहे. म्हणूनच यमाचं पालन करणं हे क्रमप्राप्त आहे.